श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 10 समास 8. प्रचित निरूपण. प्रचिती म्हणजे स्वानुभव. प्रत्येक लौकिक गोष्टीमध्ये आपण प्रचिती घेत असतो. अगदी सामान्यपणे पाहायची उदाहरणं म्हणजे आपण उत्तम ते घेतो. कसं? आपण रत्न परीक्षा करताना पारखून घेतो. घोडा आपण चालवून बघतो. शस्त्र घ्यायचं म्हटल्यास वापरून पाहतो. सोनं घेताना तपासून बघतो. अगदी साधी भाजी घ्यायची तरी 4 वेळा पारखून घेतो. मग जाणत्या पुरुषाला जर ओळखलं नाही तर? आणि त्यालाच जाणलं नाही तर? त्याला गर्वाने तुच्छ लेखलं तर होईल काय? अज्ञानामुळे स्वतःचाच आपण घात करून घेतल्यासारखं होईल. कारण परमार्थाचे जे अनुभव असतात ते अतिंद्रिय असतात. आत्मप्रचितीने जसं व्यवहारामध्ये पाहतो ना, तसं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त सूक्ष्म रीतीने परमार्थात सुद्धा त्याची प्रचिती घ्यावी. अगदी सद्गुरूचा अनुभव सुद्धा समाधानासाठी पुरेसा नसतो. सद्गुरूला आलेला अनुभव सुद्धा पुरेसा नसतो. तिथे फक्त स्वतःचा अनुभव घ्यावा लागतो. आत्मसाक्षात्कार करून घेऊन प्रत्यक्ष प्रचिती घ्या, असं समर्थांचं सांगणं आहे. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः प्रचिती घ्या, असं ते म्हणताय. परंपरा आणि आत्मप्रचिती यामध्ये आत्मप्रचिती श्रेष्ठ आहे. समर्थ म्हणतात की त्यांच्या उपासनेचं थोर वैशिष्ट्य असं की अगदी खरं आत्मज्ञान सांगावं. खरा करता कोण हे साधकाने ओळखावं. माया कशी, कुठे उत्पन्न झाली, त्याचं मूळ शोधून काढावं. आणि हा विषय अतिशय सूक्ष्म आहे, चटकन ध्यानात येत नाही. स्टार नोट म्हणते, आत्मप्रचितीशिवाय परमार्थ साधत नाही. स्वानुभव घ्या. श्रीराम समर्थ श्रीराम.